आणले काय म्हटलं तू तिने आणले काय म्हटलं तू येस मित्र कम 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 पकडा तो एक मिनिट चालेल चल walk. पवनला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा खरं सांगायचं तर थोडी भीती वाटली, पण एक्साइटमेंट त्याहून जास्त होती. आज तेजस दादा मला हॉर्स रायडिंग शिकवणार आहेत. दादा खूप एक्सपिरियन्स ट्रेनर आहेत आणि आजपासून माझा नवीन प्रवास सुरू होत आहे. आता आपण त्याला फ्री करणार. ओके, मग त्यासाठी काय करायचं, हे दिसतं तुला जे जे सर्कल इथं आणि इथं सेम दोन्ही साईडला सर्कल आहेत. ओके, तर त्याला नॉर्मल घेऊन ओपन झाला बघ. ओके, आता त्याला परत घालायचं कसं दाखवतो. ठीक आहे, आता पकडलं तर दोन्ही लोक जिद्दी असतात, कधी कधी ऐकत नाही, कधी कधी ऐकतात. आता तो ऐकणार नाही तर काय करणार मी, हे बघ पहिले थंब 4 फिंगर अप, त्याच्या इथून फोरहेडपासून चाललो आहे. ओके, बट इथं जी आहे बीट, तर बीटला सेट करायचं. घाल. हे गाईज, गुड मॉर्निंग. आज मी खूप एक्सायटेड आहे कारण आज माझं फर्स्ट हॉर्स रायडिंग सेशन आहे पवनसोबत, आणि मला ट्रेनिंग देण्यासाठी तेजस दादा आहे. तर तेजस दादा, हॉर्स रायडिंग शिकण्यासाठी सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? जसं की तुम्ही त्याला कंट्रोल करणं, बॅलेन्स करणं आणि त्या संग मैत्री करणं. जोपर्यंत तुम्ही त्यांना फ्रेंडशिप नाही करणार तर तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला राईट देणार नाही. दादा, पवनचं नेचर कसं आहे? पवन एकदम स्मार्ट आहे, हुशार, शांत आहे, फ्रेंडली पण आहे. खूप फ्रेंडली. आणि हे पण इम्पॉर्टंट असतं, आपण आपल्या बरोबर मापाचं घेतलं आहे का, नाही तर पूर्ण खाली असणार, तू बसली आणि मग तुला अपडाऊन करता येत नाही, फुल टॉट गेली आणि धाडधूड पडली नाही पाहिजे. तर पहिले कधी पण सिरप सेट करायचं. सॉरी, डाएट चालू करा. डाएट चालू करायला 2 टाइम एक टाइम खा. दोन्ही सिरप. हो ठीक आहे. ब्रायडल फक्त हे जे त्याच्या फेसवर आहे, आतमध्ये जो माउथमध्ये तो बीट आहे. ओके, आणि जे हे काय लगाम नाही आहे, लगाम तोंडात असतो. हे रैन आहे, रैन. ओके, रैन. बसली त्याला काय म्हणतात मराठीत फोगी, हिंदीमध्ये उर्दूमध्ये जीन, आणि इंग्लिशमध्ये सॅडल. ओके, आणि जे पाय ठेवले तुला स्टिरअप म्हण, फुटनेस म्हण किंवा रिकअप म्हण. ओके, आता श्वास घ्यायचं, सोडायचं. ठीक आहे, श्वास घ्यायचं, बेल्ट लावून सोडायचं. ठीक आहे. ही फक्त सुरुवात आहे आणि या प्रवासात मी शिकणार आहे कंट्रोल, बॅलन्स आणि पवन सोबतची खरी मैत्री. तेजस दादा खूप काम आणि सपोर्टिव्ह आहे. जिथे मी जरा घाबरले तिथे त्यांनी मला खूप छान गाईड केलं. त्यांनी प्रत्येक गोष्टी इतक्या सोप्या पद्धतीने शिकवल्या की मला लगेच समजलं. त्यांच्यामुळेच आजचा माझा पहिला एक्सपिरियन्स इतका स्मूथ झाला. पवन सुरुवातीला मला थोडा मोठा आणि स्ट्रॉंग वाटला, पण आता कळलं की तो खूप शांत आणि स्वीट आहे. आज मला एक गोष्ट खूप जाणवली. हॉर्स रायडिंग शिकवणं म्हणजे फक्त टेक्निक नाही, तर खूप पेशन्स आणि डेडिकेशन लागतं. तेजस दादा प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देतात. त्यांच्या शिकवण्याच्या स्टाईलमुळे मला भीती वाटलीच नाही, उलट प्रत्येक मोमेंट एन्जॉय करता आला. खरंच त्यांच्या मेहनतीमुळे आजचा दिवस माझ्यासाठी इतका स्पेशल झाला.
ओके. छान एकदम. प्रॅक्टिस करायसाठी स्टार्टिंगला थोडंसं घाबरपणा असतो, पण ते घाबरपणा निघला पाहिजे. छान झालं. लेफ्ट लेफ्ट राईट राईट राईट. अंक नाही आहे आपल्याकडे. राईट लेफ्ट थांबा. दोन्ही राईट. फक्त राईट साडे सोड. लेफ्ट राईट राईट. कंट्रोल. पॅनिक नको. अप डाऊन अप डाऊन. राईट राईट राईट. सोलो जा सोलो. इकडे 2-4 माणसं उडून ये. टॅप हाय टॅप 10 टाइम फास्ट. बिंदास. अरे जा असं बिंदास. पडणार कसं. फर्स्ट हँड असे असे आणि हेड डाऊन. पूर्ण स्टेज झालं पाहिजे पार्टीला. तसं हेड डाऊन बघ स्टेज. ओके ओके गो बॅक. फास्ट हँड करतो. वन टाइम पण. आजचा दिवस फुल ॲडव्हेंचरस होता, पण खरं सांगायचं तर सगळी हाडं खिळखिळी झाली आहेत. आणि लेफ्ट कलर राईट कलर. ओके नॉर्मल या 10 टाइम 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. हात स्ट्रेट ठेव. बस घे. सोड घे. आउट. परत जजमेंट. परत फाट मारलाय का असं मारा. मला नको मार. स्लाइड जंप नाही मार. ओके बेल्ट पकड आणि मला हे बघ निघलं पाय. सॅडलमध्ये पाय कसं टाकायचं घोडा धावत असताना ते दाखवतायत. खूप मस्त वाटलं. स्वतःहून घोडा चालवला. आता पुढच्या सेशनमध्ये काय होणार आहे ते थोडं सस्पेन्स आहे, म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तो घोडा पकडायचा कधी बी लांब नाही जायचं. आणि तो घोडा पकडायचा कधी बी लांब नाही जायचं. सो फर्स्ट डे कसं वाटलं. प्रत्येक राईडला एक शेवट असतो. आता पवनला आपण परत स्टेबलमध्ये सोडायला चाललोय. खरंच आजचं सेशन खूपच स्पेशल होतं. आजचं सेशन संपलंय. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. आता आम्ही पवनला थांबायच्यात थांबा. सगळा अंगा
आज तू थोपटलास का एकदा तरी त्याला म्हणजे साप मारायचं जोरात जरा. टंकत घोडं सुरू कशी अरे घोडा पकडे. अरे ये इकडे इकडे बिंदास आहे तो. काय मारायचं? तो काय करणार आहे का? मग तुला आता वाटतो का? एवढं सांग घोडं ये इकडे चल. आमच्या सगळे मुलं हेच करतात. चल वन टाइम तू पण कर. अरे बिंदास कॉन्फिडन्स लेवल पाहिजे. कॉन्फिडन्स लेवल जा बिंदास गो. अरे डायरेक्ट स्केटिंग करायला नाही बोललो तुला. सावकाश. चल इकडे या साईडला ये इकडे. तर इथे तेच करायचं ठीक आहे. ओके राईट फर्स्ट लेफ्ट सपोर्ट. ओके ओके ओके. राईटनी डायरेक्ट हे बेल्ट पकडायचा ठीक आहे. तसं नाही असं आपण रेन कसं पकडतो. ओके वन हँड ओनली. उचल खाली बघ असं असं आणि ह्याला हेड लावायचं. इकडे इथं डोकं चल त्याला हेड लाव. काय ना वन हँड ओनली बघ. सट टू ओके अच्छा असं पूर्ण ओके. ओके आता रिमूव्ह कर चल. हे भगवान व्हेरी गुड. कर. कडा आणि द्यायचं काढून तर देऊन वाव. फायनली फर्स्ट काय पहिले त्याला लॉक कर. या साईडनी ये. थाप मार थोडं. आवाज आला पाहिजे. कबड्डी सारखं. शाबास, शाबास कसं खूप कर. कसं 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 हा बघ. पुढे 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 बिस्किटची पुढे अजून पुढे हा असं. दुसरा मार. हाय कर ना मग मार तिला. मला आधी वाटायचं की हॉर्स रायडिंग म्हणजे फक्त घोडा चालवणं, पण आज कळलं ब्रॅडल लावणं, सॅडल सेट करणं आणि अजून खूप छोट्या छोट्या गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहेत. त्या सगळ्या गोष्टी Now, शिकल्याशिवाय leg lock. खरी रायडिंग Now सुरूच open. होत नाही. घोड्यावर बसणं हा फक्त एक पार्ट आहे. खरी रायडिंग तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही घोड्याची तयारी करता आणि त्याच्याशी कनेक्ट होता. ओके बोथ फ्रंट डाऊन अप अप. तू इकडे वळ डाऊन. अरे इन्स्टंटली जवळ स्पीड मध्ये बस. चल आणि हे बघ हे पकडायची स्टाईल असते ठीक आहे. जॉकी लोक आपल्याला रेन बिल पकडता लागते कशी आहे. बापरे स्टफ इझी बट डिफिकल्ट असं, पण इझी. स्टफ इझी बट डिफिकल्ट असं, पण इझी. हे गाईज गुड मॉर्निंग. आज मी खूप एक्सायटेड आहे. पहिली गोष्ट सॉरी चल ऍक्टिंग नाही. ए दुसरा ऍक्टर आहे.